इथं तुम्ही कर्म करा, फळ तुम्हाला वर गेल्यावर मिळणार, असलं इथं ढोंगीपणा काही चालत नाही आपल्याकडं. उधारीचा धंदा इथं चालत नाही. आपल्याकडे कसं आहे, जर तुम्ही या जन्मामध्ये साधना यथार्थ केली, प्रामाणिकपणे जर साधना केली या संप्रदायाला धरून, तर तुम्हाला याची देही याची डोळा भोगेन मुक्तीचा सोहळा, जे संतांनी भोगलं ते तुम्हाला याच देहामध्ये भोगायला मिळू शकतं. असं अविनाशी फळ सांगणारा, म्हणजे त्याला शास्त्रामध्ये काय म्हणतात, सकारण सकल दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, म्हणजे मोक्ष सांगणारा संप्रदाय असावा. या चौकटी या नियमांच्या मध्ये जर बसत नसलं तर त्याला संप्रदाय पण म्हणू नये. असं एखाद्या संप्रदायाच्या चौकटीत बसून ऐकावं तर त्याला श्रवण म्हणावं. त्याला काय म्हणावं? श्रवण म्हणावं. अजून श्रवण कसं? श्रवणाला काही अंग असतात. षडलिंगपूर्वक श्रवण असावं. वक्त्यानं बोलताना पण षडलिंगाचा अभ्यास करूनच बोलावं आणि ऐकणाऱ्यांनी पण त्याचं भान ठेवूनच ऐकावं. शास्त्रामध्ये 6 लिंग सांगितले. उपक्रम, उपसंहाराची एकवाच्यता, अर्थवाद, उपपत्ती, अभ्यास, फल, अपूर्वता अशी 6 लिंग सांगितली. कोणत्याही ग्रंथाची रचना करताना किंवा एखादं प्रवचन, कीर्तन असे काहीतरी विषय असतात, त्यावेळी या 6 लिंगांचा वापर करूनच ते असावं. उपक्रम, उपसंहाराची एकवाच्यता म्हणजे काय? ज्या विषयापासून सुरुवात झाली त्याच विषयापासून शेवट व्हावा. ज्या विषयापासून बोलण्यास सुरुवात झाली त्याच विषयापासून शेवट व्हावा. त्याला उपक्रम, उपसंहाराची एकवाच्यता म्हणायची. अजून काय? अभ्यास सांगावा. त्यामध्ये काय साधना करायची हा अभ्यास सांगावा. अपूर्वता म्हणजे परत परत रिपीट होऊ नये, अपूर्वता सांगावी. फल सांगावं. अर्थवाद, काही वर्णन करणारी वाक्य असतात, संतांचं, गुरूंचं वर्णन करणारी वाक्य किंवा फलाचं वर्णन करणारी वाक्य, असं वर्णनपर वाक्य असावीत आणि युक्ती असाव्यात. त्या युक्तींनी तुम्हाला, नाना युक्तींनी हे तुम्हाला तत्वज्ञान पटवून देणं, त्याला म्हणायचं षडलिंग पूर्वक. असं षडलिंगांचा अभ्यास करून श्रवण करावं. असं सगळ्या चौकटीत बसून जर केलं तर त्याला म्हणायचं श्रवण केलं. नाहीतर नुसतं इकडनं ऐकलं आणि तिकडनं सोडलं, त्याला म्हणतात अशा प्रकारे श्रवण करा, तरी अवधान ऐकले दिजे. असं ऐका. असं जर तुम्ही ऐकलं तर काय होईल? मग सर्व सुखासी पात्र होईल. असं यथार्थ श्रवण जर तुमच्याकडनं घडलं, निच्छिद्र श्रवण असावं.